दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रसन्नतेने प्रभूला स्तुत्या, नाम तयाचे महान हो. धन्य प्रभूचे कार्य विशाल, नाम तयाचे महान हो. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या लोकी तोची आला, दीन जनामधी सामील झाला. देवनी धरती मानव रूपे, सकल जनाचे तारण केले. प्रसन्नतेने प्रभूला स्तुत्या, नाम तयाचे महान हो. धन्य प्रभूचे कार्य विशाल, नाम तयाचे महान. आजची ही मिसा सर्व लोकांच्या बरेपणासाठी, त्याचबरोबर जे कोविडग्रस्त आहेत अशा सर्व आपल्या बंधू भगिनींना मुक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करणार आहोत. पिता, पुत्र व पवित्र आत्मा याच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशूची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय भाविकांनो, या पवित्र रसाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत, म्हणून थोडा वेळ शांत होऊन आपल्या अपराधाची आठवण करून प्रभूकडे क्षमेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, वैगईने
मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. पुनीत कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत व तुम्हा बंधू-भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तू आमचा कधीही त्याग करीत नाहीस. आमची हाक ऐक. सर्व अनिष्टापासून आमचे संरक्षण कर. आमच्या सर्व गरजा पूर्ण कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. तोबीत या पुस्तकांतून घेतलेलं वाचन. अन्ना डोळ्यात प्राण आणून रस्त्याच्या कडेला बसून आपल्या मुलाची वाट पाहत होती. तिने त्याला येताना पाहिले आणि ती आपल्या मुलांच्या बापाला म्हणाली, हे पहा, आपला मुलगा आणि जो माणूस त्यांच्याबरोबर गेला होता ते परत येत आहेत. राफाएल देवदूत तोबीतसला म्हणाला, तोबियस, मला माहीत आहे की तुझ्या वडिलांचे डोळे उघडतील. तू त्यांच्या डोळ्यावर माशाच्या पित्ताचा लेप लाव आणि डोळे झोंबू लागले म्हणजे त्याला ते चोळू दे आणि त्याच्या डोळ्यांतून सफेद पापुद्रे पडतील आणि तो तुला पाहू शकेल. अन्नाने धावत जाऊन आपल्या मुलाला मिठी मारली आणि त्याला म्हणाली, माझ्या मुला, मी तुला पाहिलं आहे. आता मी मरण्यास तयार आहे. आणि ते दोघे रडले. तोबीत दरवाज्याजवळ जाण्यास निघाला. इतक्यात ठेचाळून पडला. पण त्याच्या मुलाने धावत जाऊन त्याच्या वडिलांना पकडले आणि आपल्या वडिलांच्या डोळ्यावर माशाचे पित्त घालून म्हटले, बाबा, आनंदी रहा. नंतर त्याचे डोळे झोंबू लागताच त्याने ते चोळताच त्यातून सफेद पापुद्रे डोळ्याच्या कडेतून बाहेर पडले आणि त्याने आपल्या मुलाला पाहिले आणि रडत त्याला आपल्या मिठीत घेत म्हणाला, हे परमेश्वरा, तू धन्य आहेस. तुझे नाव सदैव सुवंदित असो आणि तुझे सर्व दूत धन्य असोत. कारण जरी तू मला शिक्षा केलीस
तरीही तू माझ्यावर दया केलीस. आता मी माझा मुलगा तोबियस याला बघू शकतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर. हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर. परमेश्वराचे स्तवन करा. हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे स्तवन करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. प्रतिसाद. हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर. तो सदा आपले सत्यवचन पाळतो. तो शळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो. भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो. प्रतिसाद. हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. तो वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर उपऱ्यांचे संरक्षण करतो. अनाथ आणि विधवा ह्यांची दाद घेतो. प्रतिसाद. हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर. परमेश्वर नीतिमानावर प्रेम करतो, परंतु दुर्जनाचा मार्ग वेडावाकडा करतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करतो. हे सियोन, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. परमेश्वराचे स्तवन करा. प्रतिसाद. हे माझ्या मना परमेश्वराचे स्तवन कर. जय घोष. तू आपला मुख प्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू मंदिरात शिक्षण देत असता म्हणाला, ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे असे शास्त्री म्हणतात हे कसे? कारण दावीदने स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. दावीद स्वतः त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा? हे त्याचे बोलणे सामान्य जनता हर्षाने ऐकत होती. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय भाविकांनो, माझ्या जीवनात परमेश्वराला कुठे स्थान आहे? प्रभू येशू माझ्या जीवनात
कशा प्रकारे कार्य करत आहे। आजवर प्रभू येशूला मी माझी कोणती ओळख दिलेली आहे किंवा जीवनाच्या या प्रवासात श्रद्धेचं विश्वासाचं जीवन जगत असताना मी प्रभूला कुठे शोधत आहे, देवाचा मी कशा प्रकारे माझ्या वैयक्तिक जीवनात अनुभव घेतलेला आहे, यावर आजचं आपलं मनन चिंतन। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात बरेचसे चढ उतार असतात। जीवनातील आणि जगण्यातील विविध संकटांना, समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं। एखादी बिकट परिस्थिती किंवा जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात, जे काही प्रसंग आपल्या जीवनात अनपेक्षित येतात, अशा वेळी देवावरील आपली श्रद्धा कोठवर आहे, देवाशी आपलं काय नातं आहे, याद्वारेच आपल्याला त्या बिकट परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी एक आंतरिक शक्ती, प्रेरणा मिळत असते। आजच्या शिववर्तमानात आपण ऐकलं की प्रभू येशूची वंशावळ ही दावीद घराण्यापासून, दावीद राजापासून आणि प्रभू येशू सभास्थानात लोकांना शिकवत असताना शास्त्री आणि परुषी यांना येशू मानवपुत्र आहे हे मान्य होतं, परंतु येशू कसा काय देवाचा पुत्र आहे हे स्वीकारणं त्यांना खूप कठीण जात होतं। प्रभू येशूचं सामर्थ्य आणि प्रभू येशू करीत असलेलं कार्य हे स्वीकारणं, मान्य होणं म्हणजेच प्रभू येशूनं अनेक लोकांना बरं केलं, त्यांना शारीरिक मानसिक व्याधीपासून मुक्त केलं आणि शास्त्री परुषी यावरच येशूला प्रश्न करू लागले। आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आपण अनुभव घेतो किंवा दुसरे लोक आपला अनुभव घेतात। एखाद्या बिकट परिस्थितीत आपल्याला माणसाची खरी ओळख होत असते। दुसऱ्यांना बरं वाटावं, माझ्याबद्दल दुसऱ्याच्या मनात चांगलं मत असावं म्हणून आपण काही मुखवटे धारण करतो। जसे आपण आपल्या अंतर्मनात असतो तसेच आपण आपल्या कृतीत, आपल्या आचरणात असूच असं नाही, तर जे आपल्या ओठात तेच आपल्या अंतर्यामी असलं पाहिजे। आणि ज्या व्यक्तीला देवाची भीती आहे, जो देवाच्या वचनानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, अशा व्यक्तीला परमेश्वर कधीच वाऱ्यावर सोडत नाही। प्रसंगी आपण एकटे राहू, परंतु प्रभू आपल्यासाठी
एक नवा मार्ग तयार करील. मात्र परमेश्वराच्या सहवासात राहण्यासाठी, परमेश्वराकडून कृपेचा, शांतीचा, क्षमेचा अनुभव घेण्यासाठी आपण प्रभूच्या प्रेमात, प्रभूच्या सहवासात येणं, राहणं गरजेचं आहे. आणि जी व्यक्ती त्याचा लाभ घेते, त्या अनुभवातून जाते, ती व्यक्ती जीवनात येणाऱ्या सर्व संकटांना, अडचणींना, दुःखाला सामोरे जाते. तिच्यात त्याच्यात सहनशीलता वाढीस लागते आणि समाजात एकमेकांबरोबर प्रेमाचं, सलोख्याचं, शांतीचं जीवन जगण्यासाठी ती व्यक्ती तत्पर राहते. याकरिताच या मिसेत आपण प्रार्थना करूया. आमीन. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या तंतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या प्रेमावर पूर्ण निष्ठा ठेवून आम्ही आमची दाने तुला अर्पण कराव्यास एकत्र जमलो आहोत. तुझ्या दैवी जीवनात सहभागी करून आम्हाला पवित्र कर व या बलिदानाद्वारे आमच्या पापाची क्षमा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थन सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. प्रेमभावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धाभावनेने आम्ही त्याच्या पुढचा उद्घोष करतो. अडळ आशा भावनेनं आम्ही त्याच्या वैभवानं परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्वदूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. Bye.
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रच तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेलं आपलं दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झालं त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो पहिला आपला शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून पिया. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे. हे तुमच्या व सर्व मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारणदायक मला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही तुला विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासानं आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या प्रधानांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे.
कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रचितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून तुमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तबीच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीव विसरून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एक दुसऱ्यांना प्रेमानं शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे प्रभो, तू आम्हाला तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त सेवन करावयास देऊन आम्हावर उपकार करतोस. आम्ही केवळ शब्दाने नव्हे तर सदाचाराने देखील तुझा सन्मान करावा व तुझ्या स्वर्ग राज्यात प्रवेश मिळवावा म्हणून पवित्र आत्म्याकडून आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणा सर्वावर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या प्रेमात शांतीत ऐक्याचं जीवन जगण्यासाठी तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानू.
बाळेशू नवेना. हे बाळेशू, तू एक निरागस बाळ होऊन या धर्तीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केली. मानवी जीवन फुलावं बहरावं म्हणून तू स्वतःचं जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बालकाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यांतील आसवं पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलं. स्वतःवर, शेजाऱ्यावर व ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. त्याच प्रेमाने प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटले आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सोयगवेळी त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळेशू, आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवनमार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. जे परगावी, परदेशी, परप्रांती आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचं जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवनवेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनांतील अपयश, नैराश्य वेदना याने आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजवळात, गावपरिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. या कोविड महामारीतून संपूर्ण जगाला परमेश्वराने मुक्त करावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनांतील हेतू बाळेशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तू आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानवजातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्न पूर्ण केल्याबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनात आभार मानूया. नोव्हेनाची प्रार्थना. हे बाळ येशू, तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला शिकव. तो जीवनभर बालकाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे.
आमेन. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात होवो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टापासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचं संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचे जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्याने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि तुझ्या कृपावर्षावाने त्यांचे जीवन पुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवन मार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळत. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आशीर्वाद दे.